बातमी औरंगाबादमधून हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीवरून राज्यामध्ये बरीच चर्चा झाली। अगदी हेल्मेट शिवाय पेट्रोल नाही इथपर्यंत देखील अट घालण्यात आली, पण अजूनही हेल्मेटचा म्हणावा तसा वापर होत नाही। पण औरंगाबादच्या एका विद्यार्थ्याने यावर उपाय शोधलेला आहे। काय आहे हा उपाय आपण पाहूयात। अशी मी एक कल्पना केली की जर का हेल्मेट जर डोक्यात घातलं तरच गाडी सुरू व्हावी आणि जर का त्यानंतर जर हेल्मेट आपण काढलं तर गाडी बंद व्हावी। तुमच्या डोक्यावर हेल्मेट असेल तरच गाडी सुरू होईल, अन्यथा बंद। औरंगाबादच्या इंडो जर्मन टूलरूम इंजिनिअरिंगचा विद्यार्थी रोहित पाटसकरनं हे तंत्रज्ञान विकसित केलंय। रोहितनं प्रवास करताना एक अपघात पाहिला। अपघातात मृत व्यक्तीनं हेल्मेट घातलंच नव्हतं, त्यामुळे त्याचा जीव गेला। त्यामुळे त्यावर उपाय म्हणून हे तंत्रज्ञान त्यानं शोधून काढलंय। मी आता किक मारतोय, आता गाडी ही स्टार्ट होत नाहीये। आता यानंतर मी तुम्हाला हेच हेल्मेट डोक्यात घालून दाखवतो। आता मी हेल्मेट घातलेलं आहे आणि आता मी किक मारतो, आता गाडी चालू होईल। आता गाडी चालू झालेली आहे। आता मी तुम्हाला ही ऑन द स्पॉट ही गाडी हेल्मेट काढून दाखवतो। हेल्मेट काढल्यानंतर ही गाडी पूर्णपणे बंद होऊन जाते। यासाठी फक्त 300 रुपयांपर्यंतचा खर्च येतो। किक स्टार्ट आणि बटन स्टार्ट या दोन्ही प्रकारच्या गाड्यांमध्ये ही यंत्रणा वापरता येते। गाडी सुरू असताना हेल्मेट काढल्यास सर्किट ब्रेक होऊन गाडी बंद पडते। या प्रयोगाचं औरंगाबाद पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी देखील कौतुक केलंय। त्याचे प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेबिलिटी किती आहे ते ऍक्च्युअली एक्सप्लोर करावा लागेल आणि आरटीओशी त्यांना मी आरटीओला पण ही डेमो दाखवण्यासाठी त्यांना सूचना दिलेले होते। एका स्टुडंटकडून इतकी चांगली एक पब्लिक इंटरेस्टच्या मुद्द्यावर त्यांनी जे एक्सपेरिमेंट केलेले आहे त्याच्याबद्दल आमची त्यांचे सर्व शिक्षक वर्ग आणि त्यांचे कुटुंबियांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा। वाहतूक पोलीस समोर आला की हेल्मेट घालायचा आणि निघाल्यावर पुन्हा हेल्मेट काढायचा हा प्रकार काही नवीन नाही। खरं तर हेल्मेटचं महत्त्व सांगायची काही गरज नाही, पण तरीही अनेक बाईक्सवार हेल्मेट घालण्यास टाळाटाळ करतात। त्यामुळे बाईकला या तंत्रज्ञानाची जोड दिली तर अनेक जीव वाचू शकतात। कृष्णा केंडेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, औरंगाबाद।